नमस्कार. NDM महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मी धैर्यशील ढगे. पाहुयात बातमी. मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात उतरले असून त्यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर गेल्या अनेक वर्षापासून आंदोलनाची भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांचा 7 ते 12 ऑगस्ट दरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात मराठा समाजातील नागरिक, युवक, शेतकरी आणि विविध घटकांशी ते संवाद साधणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसह समाजाच्या विविध प्रश्नावर या दौऱ्यात चर्चा होणार असून आगामी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाज बांधवांशी संवाद साधला जाणार आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता या दौऱ्यात जरांगे पाटील नेमकी कोणती भूमिका मांडतात आणि सरकारच्या भूमिकेवर काय भाष्य करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. NDM महाराष्ट्र न्यूज, तुळजापूर. जर मी चुकीचा गुन्हावरती आरोप केला तर खरं असून मी तुम्हाला जर पक्षालाच किंमत द्यायची असली तर तुमच्यासाठी मराठ्यात जन्मून काहीच उपयोग नाही. समोरचा व्यक्ती तुमचा मुद्दा मांडायचा म्हणतोय तरी जर तुम्ही पक्षालाच महत्व देणार असलात तर मराठ्याचं ते जन्मून तुम्हाला लाज वाटते. तुम्ही मराठ्यांचे म्हणायचे आपण सगळे साक्षीदार आहेत. आपण मुंबईला गेलो, 1 वर्ष झालं देवेंद्र फडणवीसांमध्ये एकाही शब्दाने मी दुखवलं नाही. एकाही जीव देतो त्याला दिलंच म्हणलं पाहिजे. या संस्कारात वाढलेल्या आणि मराठी 4 प्रमाणपत्र आपले रद्द न होणारे केले परवा 2-4 दिवसांमध्ये. मी जर म्हणलं असतो आमच्या मंत्र्यांनी रद्द केले तर म्हणले असते आरोप करतो. बावनकुळेंनी पत्र काढले मराठ्याच्या नोंदी रद्द करा म्हणून. लाजा वाटला पाहिजे मराठ्याच्या नेत्याला. आम्ही मराठ्यांनी ज्या महायुतीच्या लोकांना मतदान केलं त्यातला एक मंत्री तुमच्या लेकराबाळाचं लेकीबाळीचं आरक्षण रद्द करायला लागला. एकही मराठ्यांचा नेता मराठ्याचा हैका नाही अशा आम्हाला शंका यायला लागली. अरे तो जर जाहीरपणे पत्र काढतोय म्हणतोय मी तुम्हाला पत्र फोन लावणं ठीक आहे. माहीत होत नाही कोणाचे कोणाला कुणी फोन लावलाय का रद्द केलंय का काय केलंय माहीत होत नाही. अहो तो माणूस जाहीर पत्र काढतोय. त्वरित रद्द करण्यात याव्या, त्वरित कारवाई करावी. आणि शेट असल्यासारखे मराठीचे नेते मंत्री वागायला लागले. आणि तुमचे जात मरण रे हराम खोराव, तुमचे जात मरण जरा जातीसाठी जागा. ही जर जात तुमच्यापासून तुटले ना मराठीच्या नेत्यापासून तुम्हाला ते मतदान करणारे नाहीये. हेच मराठी तुम्हाला मतदान करून आमदार, खासदार, मंत्री करणारे. तो असं का केलं? माझा साधा या पवित्र तुळजापूरच्या आई तुळजाभवानीच्या नगरीतून देवेंद्र फडणवीसांना आव्हाने आणि त्याचबरोबर मराठ्यांच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांना मराठ्यांच्या भाजपाला आव्हान. तुम्ही खरंच जपवान असं मराठ्यांचा रक्त जर तुमच्या अंगात खेळत असताना फक्त देवेंद्र फडणवीसांकडे एवढंच म्हणा, बावनकुळेंनी केलेली चूक फडणवीस साहेब आपण सुधारू. एक शब्द जर फडणवीसांना बोललो तर माझा कांदा काय चुकीची मागणी नाही. माझ्या मराठीच्या लेकरा बाळाचा अविष्ट उद्ध्वस्त करणारा माणसांचा बद्दल तुम्ही सगळे मिळून देवेंद्र फडणवीसांना सांगा बावनकुळेंनी केलेली चूक अख्खे मराठी भाजपच्या अंगावरती यायला लागले. बावनकुळ्यामुळे आपण चूक सुधारू. मी बोलत नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगावं संजय शिरसाटने केलेली चूक
आम्ही दुरुस्त करतो. सगळ्या शिवसेनेचे आमदार खासदार मंत्र्यांनी मराठ्याच्या एकनाथ शिंदे साहेबांना म्हणावं, जी चूक केली ना ती आपण दुरुस्त करू. मी नाही बोलत 3 वर्ष एकनाथ शिंदे साहेबांनी एका शब्दात दुखवले नाही आणि 1 वर्ष झालं फडणवीस साहेबांना कसला शब्द बोलत नाही. माझ्या मराठ्यांच्या घर जर चालणार असेल, मोडणार असाल, मारणार असाल तर मी गप्प बसावं का करायचं उत्तर तुम्ही द्या. आणि मी जर गप्प बसलो महत्वाचं मराठी करताय का गप्प बसायचं? काहीतरी मिळावं म्हणून. आणि ज्यावेळेस ही प्रकार झाला, मीडिया ट्रायल ती यांनीच घेतल्या, सरकारनंच. मीडिया ट्रायल 2 दिवस त्याच्यावर केस चालू. मराठ्यांनी आंदोलन केलं, प्रमाणपत्र मिळाले, नोंदी निघाल्या, आता ते धोक्या. तो याला बोलायचं धोक्या देऊ सगळं 52 पिढ्यात करायला. 52 पिढ्याचा आपला समज नाही, आपला ते येण्याचा होता समज येईल ते गप झाला. आता एवढेच काहीच बोलत नाही. घेऊन तू तिथे जरा घे पाटील नको, काहीच नको, आपल्याला याला काय पडायचंच नाही. हे नवीनच आलं आणि इतकं हेंद्र दिसतंय. अरे लहानपणी त्याच्या आईनी दूध पाजतानी त्याला गाठ पाजेल का दुधात फुकिल्या तर गरम पाजेल का आजी त्याला नका घेतलेले का तुम्ही ते तगडा गोळ्या नाही तो वाकडे येते असं काय मोहन जे हाडात